शेतकऱ्याच्या चळवळी दाबण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारपासून महाराष्ट्राच्या सरकारकडून गेली 5 वर्ष सातत्याने चालू आहे. शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर टाकण्यापर्यंत दिल्लीचं सरकार गेलो होतं. कृषी कायदा रद्द करण्याकरता या देशातल्या शेतकऱ्यांना रक्त सांडावं लागलं आणि त्यानंतर कुठं कृषी कायदा रद्द झाला. तसेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन देऊनसुद्धा कर्जमाफी न देणारं हे सरकार शेवटी शेतकऱ्यांच्या चळवळीचा दबाव पाहून कर्जमाफीला तयार झालं, परंतु देत असताना त्यांच्या पदरात पडू नये या पद्धतीच्या सगळ्या अटी त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या होत्या. मला रोहितदादाचं अभिनंदन याकरता करायचं आहे की साहेब, शेतकऱ्याची चळवळ गेल्या अनेक वर्षानंतर तुम्ही एका प्रश्नावर का असेना ती महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून दाखवली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा चळवळीवरचा जो विश्वास गेला होता तो विश्वास या निमित्ताने दृढ झालेला आहे. म्हणून मी शरद जोशींच्याही चळवळीत होतो. त्यावेळेस गावामध्ये एकच नारा होता की शरद जोशी चंद्राची कोर, सारे पुढारी हरामखोर. पण आज तीच जागा अपुरी पडलेली आहे. तुम्ही ही सतत चळवळ चालवली. महाराष्ट्राचा मूलभूत धर्माचा आधार शेती आणि शिक्षण आहे आणि तुम्ही या 2 क्षेत्रामध्ये चळवळ करत आहात. शेतकऱ्यांच्या त्या भावना आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या भावना या वेशीवर मांडून त्याचा निर्णयात्मक निर्णय घेण्यासाठी आपण यशस्वी झाला. म्हणून शेतकऱ्यांची चळवळ यशस्वी करण्यासाठी आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आपण सतत प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनातली चंद्रकोर तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. चळवळीचं सातत्य टिक. पेपरफुटीचा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. पेपरफुटीच्या संदर्भात काय प्रतिक्रिया साहेब? पेपरफुटी ही ह्या सरकारला लागलेला रोग आहे. हे फोड ते फोड, पेपर फोड, बँका फोड, माणसं फोड, मंदिर फोड, राम मंदिराची तिजोरी फोड, फोडणं दानपेटी फोड, हा फोडणं यांचा स्थायी भाव आहे. शेवटी ते एकमेकाचे डोके फोडतील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नतमस्तक व्हायला लावणारे रोहितदादा पवार यांचे आम्ही पहिले अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि शेतकरी अन्नदाता सुखी राहायला पाहिजे यासाठी लढ्यासाठी जेवढ्या हिमतीने दादा उतरले, पंढरपूरच्या ठिकाणापासून ते संभाजीनगरपर्यंत आंदोलन केलं, पुढचं आंदोलन जाहीर करता हे सरकार नरमले आणि शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी 2 लाखाची जाहीर केली. त्याबद्दल सगळ्यांचे शेतकऱ्यांचे सर्व संघटनांच्या रोहितदादा पवारचे विशेष अभिनंदन करण्यासाठी आम्ही आज हे आता फटाके वाजवून स्वागत केलेले आहे. आणि रोहितदादांच्या पाठीमागे सक्षमपणे परत MPSC नीट TET परीक्षा शिक्षण विभागामधले जे घोटाळे चालू आहेत, जे अन्याय चालू आहेत, त्यासाठी पुढच्या आंदोलनासाठी आम्ही त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी हा सगळे एकत्र आलेलो आहे. राज्य सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मागच्या काही वर्षापासून असं व्यवस्थित दखल घेताना दिसत नव्हतं. पण रोहितदादा पवारांनी जो लढा लढला याबाबत काय सांगा? 100% त्यांनी म्हणजे सरकारने सुद्धा रोहितदादा पवारांचं नेतृत्व मान्य केले की खरं विरोधी पक्ष नेता कोण आहे, कोण होऊ शकते आणि कोणासमोर सरकार झुकू शकते. ह्या आंदोलनातून, या निर्णयातून हे दिसलंय. चालेल ठीक आहे. आणखी अण्णा काय प्रतिक्रिया आहे? आज आनंद उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. हे शेतकऱ्यांच्या कष्टाचं मिळालेलं, रोहितदादांच्या प्रयत्नामुळं झालेलं हे 2 लाखापर्यंतचं कर्जमाफीचं यश. सरकार जर झुकलं असेल तर रोहितदादांच्या आंदोलनाला झुकलं. जसं पंढरपूरला अन्नत्याग केला आणि तिथं सरकारनं खोटं आश्वासन देऊन त्या ठिकाणी रोहितदादांना उठवलं. पण जेव्हा रोहितदादांच्या आणि शेतकऱ्यांच्या या महाराष्ट्राच्या लक्षात आलं की दुसरं आंदोलन त्यांनी छत्रपती संभाजीनगरला सुरुवात केली आणि ते आंदोलन प्रचंड मोठं होतं. अधिवेशन चालू होतं आणि त्या ठिकाणी त्यांना दखल घ्यावी लागली आणि दखल घेतल्यानंतर परदेशी समितींच्या समोर जाऊन दादांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि राहिलेली सरसकट कर्जमाफी जर कोण या
महाराष्ट्राला देऊ शकेल ते रोहितदादा पवारच देऊ शकतील आणि त्यांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र शेतकरी राजा त्या ठिकाणी उभा आहे आणि भविष्यात सुद्धा त्या ठिकाणी यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नीट असो, CET असो, MPSC असो, या बाबतीतले घोटाळे जे केंद्र शासनापासून चालू झालेले आहेत त्या बाबतीत सुद्धा न्याय देण्याचं काम तरुणांना आणि त्यांच्या वाचा फोडण्याचं काम हे रोहितदादांनीच केलेलं आहे. त्याला सुद्धा यश आल्याशिवाय भविष्यात राहणार नाही. रोहितदादाच्या माध्यमातून शिक्षकांच्या आंदोलनाला सुद्धा समर्थन देत दादांच्या माध्यमातून काही झालेले आहे. शिक्षकांच्या आंदोलनाला सुद्धा रोहितदादा रात्रभर जेव्हा मागच्या वेळेस आझाद मैदानावर होते त्यावेळेस सरकार झुकलं आणि काही मागण्या मान्य केल्या. राहिलेल्या मागण्यांना सुद्धा रोहित पवारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि भविष्यात ते आंदोलन हातात घेऊन शिक्षकांच्या सुद्धा मागण्या मान्य झाल्याशिवाय राहणार नाही.